नमस्कार प्रेक्षकांनो, सगळ्यांना हॅपी संडे. तर तुम्हाला तर माहीतच असेल, प्रियाने स्वतःचाच हार आता मधुभाऊंच्या खोलीत लपवलेला असतो आणि आता ती सगळ्यांना घेऊन त्यांच्या आउट हाऊसमध्ये गेलेली आहे, त्यांच्या खोलीत गेली आहे हार बघण्यासाठी. पण काय होणार? मधुभाऊ पकडले जाणार, त्यांना घराबाहेर काढणार की प्रियाचाच बँड वाजणार? बघूया आजच्या भागामध्ये. प्रताप मधुभाऊंना बोलत असतो की आमची पण खोलीची झडती घेतली आहे मधुभाऊ, फक्त आता तुमचीच खोली राहिली आहे. त्यावर आता मधुभाऊ बोलतात, अरे मग बघा ना, बिंदास्त बघा, हो मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही आहे. आता ही प्रिया मनातल्या मनात हसू लागते. कल्पना आता बोलते, जाग तन्वी, बघायला सुरुवात कर. त्यावर आता हो म्हणत प्रिया आता सगळ्या खोलीची झडती घेऊ लागते. पहिले ती मुद्दामच कब्बडकडे बघते आणि सगळ्यांच्या तोंडाकडे बघून ती खुणावते की नाही, इथे नाही आहे वगैरे. मग ती नंतर कल्पनाला बोलते, आई मी कपाट बघते. मधुभाऊंना आता काही समजतच नसतं काय वगैरे सुरू आहे ते आता अर्जुनकडे बघू लागतात. तर अर्जुन त्यांना खुणावतो की शांत व्हा, धीर धरा, काही सापडणार नाही. प्रिया आता कपाट उघडते आणि आधी ते बॉक्स वगैरे चेक करू लागते. त्यामध्ये हार नसतो. तिलाच माहीतच असतं की तिने हार बॅगमध्येच टाकला आहे तर ती पहिले मुद्दामच इकडे तिकडे चेक करत असते सगळ्यांना दाखवण्यासाठी. मग ती आता कपाटातली बॅग काढते ज्यामध्ये तिने तो हार लपवला असतो ना, ती बॅग काढून आता मधुभाऊंना ती विचारते, ही बॅग तुमची आहे का मधुभाऊ? त्यावर आता मधुभाऊ सांगतात की हो, माझीच बॅग आहे. आता यावर अर्जुन आणि सायलीला संशय येतो की तिला काय करायचं आहे नेमकं, आणि ते एकदम असे बघू लागतात तिच्याकडे. प्रिया आता पूर्ण अशी बॅग चेक करते आणि मग ती काहीच सापडत नसतं तिला, तर ती बॅग ठेवायला जाते. तितक्यात तिच्या लक्षात येतं की आजूबाजूचे खणेसुद्धा आहेत आणि तिने नेमका साईडच्या खण्यातच तो हार लपवलेला असतो. अर्जुन सायलीला आता संशय आलेलाच असतो. तितक्यात आता ती प्रिया बरोबर तिने हार टाकला आहे तो खणा बघते आणि त्यातून हार बाहेर काढते. आता ती हारकडे अशी बघू लागते आणि सांगते, हा माझा हार आहे. सगळ्यांना तो हार बघून खूप मोठा धक्का बसतो. प्रिया आता नाटकं करू लागते, माझा हार सापडला, माझा हार मधुभाऊंच्या बॅगेत सापडला. सायली बोलते, हे कसं शक्य आहे? त्यावर आता प्रिया बोलते, जे घडलं आहे ना ते सगळं तुझ्या समोरच घडलं आहे सायली, त्यामुळे नाटकं काही करू नकोस. मधुभाऊ बोलतात, पण या आधी मी हा हार कधीच पाहिलेला नाही आहे. प्रिया आता वरचढ भाषेत बोलते, जी काही सफाई द्यायची आहे ना ती मला नाही, मोठ्या माणसांना द्यायची या घरातल्या. आणि ती लगेच आपले एक्सप्रेशन्स चेंज करते आणि बोलते, पूर्णाजी अशी करत ती खोलीच्या बाहेर पडते. आता मधुभाऊंना टेन्शन येतं, तिने काय तमाशा सुरू केला आहे तो आता नवीन. त्यावर आता सायली बोलते, मधुभाऊ तुम्ही काळजी नका करू, या माझ्याबरोबर. आणि आता सगळीजण एक एक करून हॉलमध्ये जमतात. प्रिया बोलते, पूर्णाजी मला हार सापडला. पूर्णाजी विचारतात, कुठे होता? त्यावर आता प्रिया सांगते, आउट हाऊसमध्ये. तर पूर्णाजीला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ते मधुभाऊंकडे बघू लागतात. पुढे प्रिया सांगते, फक्त आउट हाऊसमध्ये नाही ग, तर मधुभाऊंच्या खोलीत त्यांच्या बॅगेत हा हार सापडला आहे. पूर्णाजी तोंडावर हातच ठेवतात. पूर्णाजी तर प्रियाला विचारतात, कसं काय? त्यावर आता प्रिया सांगते, अगं याचा अर्थ त्यांनी हा हार चोरला आहे माझा. आता मधुभाऊ पॅनिक होतात आणि ते बोलतात, खोटं आहे, हे साफ खोटं आहे, मी असं काहीच केलं नाही. आता प्रिया बोलते, आता खोटं बोलून काय होणार आहे मधुभाऊ, तुमची चोरी पकडली गेली आहे. आणि ती पुढे बोलते, असं का वागलात हो तुम्ही? तुम्हाला पैसे हवे होते तर मला सांगायचं ना, मी दिले असते. आता सायलीला हे ऐकून राग येतो आणि ती बोलते, प्रिया तोंड सांभाळून बोल, हां, कोणाबद्दल बोलतेस ना याचं भान ठेव. प्रिया आता मुद्दामच बोलते, मी समजू शकते ग, आपण ज्याला बाप मानलं त्याच्यातले हे असे दोष बघणं अवघड असतं. आणि ती पुढे बोलते, पण मधुभाऊ वेडे प्रसंगी कसे वागू शकतात ना, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे सायली. आता मधुभाऊ रडू लागतात आणि ते बोलतात, नाही हे मला ऐकवत नाही आहे. अर्जुन सुद्धा आता रागातच प्रियाला बोलतो, मधुभाऊंवर असले आरोप करू नकोस. त्यावर आता अश्विन लगेचच बोलतो, दादा हे तू सुद्धा पाहिलं आहेस की मधुभाऊंच्या बॅगमधनं तो हार निघाला आहे. अश्विन वादच घालायला लागतो. तर अर्जुनसोबत तितक्यात आता कल्पना बोलते, शी बाबा, आपल्या घरामध्ये ना असं काही होईल असं कधी वाटलंच नव्हतं मला. आणि आता कल्पना रागातच मधुभाऊंकडे बघू लागते. पूर्णाजी आता बोलतात, मला सुद्धा हे आता कधी वाटलं नव्हतं. आणि ते आता मधुभाऊंना बोलते, मधुभाऊ तुमच्याकडनं हे अपेक्षा नव्हत्यात. मधुभाऊ बोलतात, अहो अन्नपूर्णा मॅडम, मी शपथीवर सांगतो मी हे काहीच केलं नाही आहे असं, आणि हे असं काही पाप करण्याचं माझ्या मनातही येणार नाही. प्रिया आता सिच्युएशनचा फायदा घेते आणि बोलते, मधुभाऊ तुम्ही तर असं पण सांगता की तुम्ही तर खूनसुद्धा केला नाही, ते कुठं काय बरं खरं आहे? अर्जुनला आता खूप राग येतो आणि तो बोलतो, शट युअर माउथ, जे कोर्टात प्रूव्ह झालेलं नाही आहे ना तिथं ऐकू नकोस प्रिया. सगळे घरातली माणसं मात्र गप्प असतात. पण प्रताप मध्ये बोलतो, मधुभाऊंना चोरी करून काय मिळणार आहे? तर अर्जुनसुद्धा त्याच्या डॅडकडे म्हणजे प्रतापकडे आश्चर्यानेच बघू लागतो. पुढे प्रताप बोलतो, मला तर असं वाटतं ना काहीतरी गैरसमज नक्कीच झाला आहे. सायलीला आता हे ऐकून थोडंसं बरं वाटतं. त्यावर आता पूर्णाजी बोलते, प्रताप यात गैरसमज काय होणार आहे? प्रताप आता तन्वीला विचारतो, तन्वी मला एक सांग, तू तो हार दाखवायला म्हणून मधुभाऊंच्या खोलीत गेली होतीस का?
म्हणजे काय ना, तो चुकून तिथे राहिला असेल आणि त्यांनी तो उचलून बॅगेत टाकला असेल, असं काही वगैरे झालं आहे का? नाही काय ना, असंही होऊ शकतं ना. कल्पनामध्ये आता अर्जुनला रागातच बोलते, अर्जुन हे काही कोर्ट नाही आहे, आपलं घर आहे आणि इथे ना मनाचे साक्ष हे पुरे असते. आणि कल्पना आता मधुभाऊंकडे बघते आणि बोलते, आता तर काय धडधडीतच दिसतंय की मधुभाऊने तन्वीच्या खोलीतनं हार चोरला आणि स्वतःच्या बॅगेत तो नेऊन ठेवला. आणि आता कल्पना खूपच विचित्र वागते मधुभाऊंसोबत आणि ती बोलते, तुम्हाला काय एवढी भीक लागली होती? काय गरज होती? त्यावर आता सायली बोलते, आई अहो मी हात सोडते तुमच्या पुढे, पण या प्रियावरती तुम्ही विश्वास नका ठेवू. आता अश्विन मध्ये पडतो आणि बोलतो, 1 मिनिट, काल काही कारण नसताना मधुभाऊ आमच्या खोलीत आले होते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यावर आता कल्पना बोलते, तेच तर ना, आणि आणखी तुम्हाला आता काय पुरावा हवा आहे? प्रताप आता परत प्रियाला विचारतो, तन्वी परत एकदा आठव आणि सांग मला, तू चुकून वगैरे गेली होतीस का तिथे? हार दाखवायला मधुभाऊंना आता प्रियाला राग येतो आणि ती रागातच बोलते, अहो पण बाबा मी यांच्या खोलीत कधी जातच नाही. यांनी ना मला लहानाचं मोठं जरी केलं असलं ना, तरी त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला नाही पटत. त्यामुळे एखादा दागिना हा त्यांना दाखवणं हा असा प्रश्नच येत नाही कोणता. त्यांनी हा हार माझ्या कपाटातून चोरलाय असे ती सारखे त्या मधुभाऊंवर आरोप करू लागते. अर्जुन आता प्रियाला बोलतो, तन्वी थोडी तरी लाज ठेव तू काही बोलताना, आरोप करताना. कारण आम्ही जेव्हा तुझ्या खोलीत गेलो होतो ना, तेव्हा मधुभाऊ आमच्या सोबत होते आणि आम्ही एकत्र बाहेर पडलो, आम्ही मधुभाऊंसोबत बाहेर पडलो आणि त्यानंतर त्यांनी तुमच्या खोलीत डुंकून सुद्धा पाहिलं नाही आहे. पुढे अर्जुन बोलतो, मग ते तुमच्या कपाटाला कधी हात लावतील? अर्जुन प्रियाला बोलतो, मग ते तुझ्या कपाटाला कधी हात लावतील? त्यावर आता प्रिया वैतागते आणि ती बोलते, तिला असं वाटत असतं की तिची बाजू आता पडत चालली आहे. त्यामुळे ती लगेच बोलते, तुला गैरसमज होत आहे अर्जुन. आणि बघा आता ती कशी पूर्ण आजी आणि कल्पनाला मॅनिप्युलेट करते. ती बोलते, आई पूर्णाजी तुम्हाला आठवत आहे का, आपण मंदिरात जायला निघालो होतो तेव्हा माझा फोन मी माझ्या खोलीत विसरले होते, म्हणून मी आत गेले खोलीत माझा फोन आणायला. तेव्हा आता पूर्णाजी बोलते, हां पण त्याचं काय? त्यावर आता प्रिया सांगते. तर अर्जुनकडे बघते पहिल्याने बोलते, नीट ऐक हां अर्जुन. आणि ती पुढे सांगते, मी जेव्हा गेली होती ना माझ्या खोलीत माझा मोबाईल घ्यायला, तेव्हा मधुभाऊ माझ्या खोलीत माझं कपाट उघडून त्यात काहीतरी शोधत होते. आता मधुभाऊ मान खालीच घालतात, कारण खरंच ते प्रियाच्या खोलीत गेलेली असतात, पण हार चोरी करण्यासाठी नाही, तर तो लहानपणीचा फोटो बघण्यासाठी सायलीचा. हे आता ऐकून सगळ्यांना धक्का बसतो परत आणि सगळे विचार करू लागतात, अरे बापरे हे काय झालंय? सायली आता रागातच प्रियाला बोलते, अगं किती खोटे नाटे आरोप करशील तू? आता अर्जुन बोलतो, म्हणजे मधुभाऊ तुम्ही नसताना तुमच्या खोलीत तुला दिसलेत आणि ते सुद्धा कपाट उघडून हे उभे होतेत, तरी सुद्धा तू काहीच बोलली नाहीस, आरडाओरडा सुद्धा केला नाहीस. आणि पुढे आता अर्जुन बोलतो, यावर मी कसा विश्वास ठेवायचा तन्वी? आता प्रिया बोलते, माझ्यावर विश्वास नाही आहे तर ठीक आहे, तू मधुभाऊंना का नाही विचारत? तर पूर्ण आजीला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि मधुभाऊंना सुद्धा. मधुभाऊ आता इमोशनल होतात, रडू लागतात आणि त्यांनी मान खाली टाकली असते. प्रिया आता म्हणते, विचार ना विचार. अर्जुन आता काही विचारत नाही, तर ही प्रियाच विचारते, सांगा ना मधुभाऊ, तुम्ही आमच्या खोलीत होतात की नाही? आता बघा ती प्रश्न कसा फिरवते, अशी नाही विचारत की तुम्ही आमच्या खोलीत हार चोरी केलात का वगैरे, ती अशी विचारते, तुम्ही आमच्या खोलीत होतात की नाही? मधुभाऊ आता गप्प बसतात. त्यावर प्रिया बोलते, अहो गप्प का बसलात, सांगा ना. आता मधुभाऊ सुद्धा ना इलाजाने सांगतात की हो आलो होतो. सायली आता आश्चर्याने मधुभाऊंकडे बघू लागते आणि आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर सायली आश्चर्याने अर्जुनकडे बघू लागते, हे काय झालंय म्हणून. आता पूर्ण आजी बोलते, काय अहो अश्विन तन्वी घरी नसताना आम्ही सुद्धा त्यांच्या खोलीत नाही जात आणि मग कपाट उघडायचं तर दूरच राहिलं, तुम्ही कसे गेलात? सायली आता बोलते, मधुभाऊ अहो तुम्ही का गेला होता तिथे, तुम्हाला माहीत आहे ना काय काय घडू शकतं म्हणून. आता अर्जुन बोलतोय, हे बघा मधुभाऊ, मला माहिती आहे तुम्ही काही महत्त्वाच्या कामानेच तिथे गेला असाल आणि म्हणूनच तुम्ही असं काही केलं असणार. काय काम होतं ते? मधुभाऊ आता सांगतात, तसंच कारण होतं म्हणून तर गेलो होतो ना मी. आणि आता मधुभाऊ विचार करू लागतात की फोटोसुद्धा गायब झाला आहे, मग मी आता सावला कसं सांगू, सगळ्यांना कसं सांगू की सायलीचा लहानपणीचा फोटो प्रियाच्या बॅगेत होता? अश्विन आता बोलतो, अहो बोला ना मधुभाऊ. मधुभाऊ आता त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, पण ते हात जोडून म्हणतात, पण मी चोरी नाही केली, यावर माझा विश्वास ठेवा. आणि ते हात जोडून रडू लागतात. आता सायली बोलते, मधुभाऊ तुमची साव तुमच्याबरोबर असताना तुम्ही कोणाही समोर हात जोडायचे नाही हं. आणि सायली आता आणखीच रागात प्रियाकडे बघू लागते. त्यावर आता प्रिया बोलते, तुम्ही जर का हार चोरी केला नाही, मग काय हार स्वतःहून जाऊन तुमच्या बॅगेत जाऊन बसला का? आणि ती मधुभाऊंना आणखीच त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. मधुभाऊ खूप रडत असतात. ते पूर्ण प्रयत्न करत असते की मधुभाऊंना घराच्या बाहेर काढण्यात यावं म्हणून. सायली आता प्रियाला बोट दाखवते आणि बोलते, ए प्रिया मी तुला पूर्ण ओळखून आहे, तू आता काय केलं आहेस ना हे तुलाही माहीत आहे आणि मलाही. आणि फरक फक्त इतकाच आहे की तू मधुभाऊंच्या विरोधात एक खोटा पुरावा मिळवला आहे आणि मधुभाऊ निर्दोष असण्याचा माझ्याकडे पुरावा नाही आहे, फक्त इतकंच. हा अश्विन आता मध्ये पडतो, नेहमी सरकारने बोलतो, वा मधुभाऊंनी खून केला तरीही ते निर्दोष आणि चोरी केली तरीही ते निर्दोष.
तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात की का असा हा वागतोय. अश्विन कुठला टॉपिक कुठे का नेतोय. आता अश्विन बोलतो छान मस्त, हां मस्त चालू आहे तुमच्या दोघांचंही, चालू द्या. प्रिया इतकी हलकट असते ना, म्हणजे अक्षरशः मधुभाऊने तिला लहानपणापासून असं लहानाचं मोठं केलं असते आश्रमात वाढून, आणि ती म्हणते की 1 नंबरचा पोचलेला माणूस आहे हा. पुढे ती बोलते वडील वडील म्हणून यांना आदर देण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण आश्रमात यांचे काय काळेधंदे चालायचेत ना ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत. आता सायली तर एकदम प्रियाच्या अंगावरतीच जात असते तिला मारायला. तितकीत आता मधुभाऊ तिला अडवतात आणि बोलतात थांब. सायली आता डोळे वटारूच प्रियाकडे बघत असते. तिची तर पूर्ण इच्छा असते या प्रियाच्या थोबाडीत जाऊन मारायची, जाऊ द्यायचं असतं मधुभाऊंनी. असो, मधुभाऊ आता सायलीला थांबवतात, अडवतात आणि तिला बोलतात प्रिया आज जे बोलली ना हे सुद्धा तिने कोर्टात हेच बोलली आहे. याचं काय आश्चर्य आहे का. पण त्यांना खरंच मनस्ताप होत असतो या सगळ्या गोष्टींचा आणि ते रडत असतात. पुढे मधुभाऊ बोलतात ह्या सगळ्या गोष्टी बघायसाठी मी इथे राहायलाच नको होतं. आणि मधुभाऊ पुढे सायलीला बोलतात साऊ बाळा मी जातो, मी कुसुमकडे जाऊन राहतो आता. अर्जुन आता मधुभाऊंना थांबवतो आणि बोलतो नाही मधुभाऊ, तुम्ही तिथे सेफ नाही आहात म्हणून तर तुम्हाला आम्ही इथं आणलं ना, तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात. आता प्रिया वैतागते आणि ते बोलते हे इथे चोऱ्या माऱ्या करतायत तरी सुद्धा. अर्जुन आता तिचा शब्द वापरतो आणि बोलतो चोऱ्या माऱ्या प्ल्युरल्स राईट. आणि तो पुढे बोलतो ऑफकोर्स ही सेम सिच्युएशन एकदा या घरात होऊन गेली आहे. तो आता सगळ्यांना आठवण करून देतो आणि बोलतो आठवतं का तुम्हा सगळ्यांना. प्रियाच्या एकदम लक्षात येतं आता की पूर्ण आजीचेच दागिने अस्मिता आणि इनी मिळून चोरलेली असतात आणि ते सगळं आड सायलीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. प्रियाला याचा फ्लॅशबॅक होतो आणि आता ते एक एक करून सगळेच आठवतात. पुढे आता अर्जुन बोलतो आपल्या घरातला सोन्याचा नेकलेस चोरीला गेला होता सेम असाच. आता हे ऐकून प्रियाला घामच फुटतो, तिला वाटतं की डाव उलटला आणि ती आता अर्जुनकडे रागातच बघू लागते. अर्जुन पुढे बोलतो आणि मग तो हार माझ्या बायकोच्या पर्समध्ये सापडला होता सेम असाच. आणि मग तो चोरीचा ब्लेम माझ्या बायकोवरती आला होता सेम असाच. प्रिया आता घाबरत्याने इकडे तिकडे बघू लागते. पुढे अर्जुन बोलतो पण नंतर काय प्रूफ झालं होतं हे आठवतं का तुम्हा सगळ्यांना. सगळेजण आता गप्प राहतात आणि आपली मान खाली घालतात. अगदी अश्विनसुद्धा. आपण फक्त आता प्रताप बोलतो. प्रताप सांगतो की हो तेव्हा तन्वी आणि अस्मितानी हे केलं होतं, म्हणजे त्यांनी तो नेकलेस घेतला होता आणि सायलीच्या पर्समध्ये लपवला होता. अर्जुन आता म्हणतो थँक्यू डॅड आणि पुढे तो सगळ्यांना बोलतो की ते आठवतं आहे तर सगळ्यांनाच, पण फक्त तुम्ही बोलून दाखवलं डॅड. पुढे आता अर्जुन बोलतो आत्ता मला सांगा आज तसंच एक्झॅक्टली झालं नसेल हे कशावरून. आणि आज काय अस्मिताही नाही इथे, पण ही तन्वी तर इथेच आहे ना या घरात. प्रिया आता आपला इमोशनल ब्लॅकमेलचा डाव सुरू करते आणि बोलते हो मी मान्य करते तेव्हा मी खोटं बोललो होतो, पण यावेळेस हे खरं बोलते मी. ती आता पूर्णाजीला बोलते पूर्णाजी अगं खरंच हा हार आम्हाला पूर्णाजीच्या मधुभाऊंच्या बॅगेतूनच सापडला आहे. आणि पुढे आता ती अर्जुनवर ओरडते आणि प्रिया बोलते अर्जुन मधुभाऊंना वाचवण्यासाठी तू माझ्यावरती आरोप करू नकोस. आणि आता अश्विनसुद्धा बोलतो ते सगळं फक्त अस्मिताईने केलं होतं आणि तिनेच तन्वीला त्या तोडलं आणि त्या तन्वी काहीसुद्धा करू शकली नाही. बघा आता हा स्वतःच्या सख्ख्या बहिणीवरती आड घेतोय या तन्वीसाठी, म्हणजे या प्रियासाठी. याचं अर्जुनला सुद्धा आश्चर्यच वाटतं. पुढे आता अश्विन बोलतो की मग मागे अस्मिताने हे केलं होतं याचा अर्थ हा नाही आहे की यावेळेस तन्वीसुद्धा हेच करेल. अर्जुन बोलतो की ठीक आहे तुला असं वाटतंय ना की तुझी बायको खरी बोलते आहे, ठीक आहे फाईन, मग आपण एक काम करूया, आपण पोलीस कंप्लेंट करूया. मग काय त्यांना करू दे इन्व्हेस्टिगेशन. आणि मग जर हे प्रूफ केलं की हार मधुभाऊनेच चोरी केला तर मी स्वतः मधुभाऊंना त्यांच्या ताब्यात देऊन टाकेल. सगळ्यांना त्याचा खूपच मनस्ताप होत असतो. आता त्यावर अश्विन बोलतो करूया ना, बिलकुल करूया, कारण काय ना आमची बाजू ही खरी आहे म्हणून आम्ही पोलिसांना का घाबरू. अर्जुन आता प्रियाकडे बघू लागतो तर प्रिया खूपच घाबरलेली असते. त्यावर आता अर्जुन बोलतो ओके फाईन आणि तो स्वतःचा फोन काढतो आणि आता तो पोलिसांना फोन करतच असतो. तितक्यात आता प्रिया बोलते थांब अश्विन, पोलीस नको. आता अर्जुन आणि सायलीला आता हे कन्फर्म झालेलं असतं की हे सगळं इन्नीच मुद्दाम केलेलं आहे आणि ते एकमेकांकडे बघू लागतात. प्रिया आता अश्विनला बोलते अरे जर का ह्या गोष्टीसाठी घरात पोलीस आले तर सुभेदारांचे काय अब्रू राहणार. आणि आता काय ते हार मिळाला आहे ना तर नको पोलीस राहू दे असं तर ती फरफटतच बोलत असते आणि तिचे तुटके शब्दातून हे पूर्ण ओळखू येत असतं की ही खोटी बोलते आहे म्हणून. तर कल्पनामध्ये बोलते की सुभेदारांची अब्रू पोलिसांमुळे नाही. आणि ती आता मधुभाऊंकडे बघते आणि बोलते अशा माणसांमुळे जाणार आहे. त्यावर आता प्रिया बोलते नाही तरी नको पोलीस, नको बोलूया आपण पोलिसाला. काय आहे ना काही झालं तरी मधुभाऊने लहानाचं मोठं केलं आहे मला आणि या वयात मी त्यांना काय सोसवायला हवं आणखी. त्यावर आता सायली बोलते काय गं पोलिसांचं नाव ऐकून तुला का पुडका आला का आता मधुभाऊंचा. प्रिया आता खोटी बोलते की कारण ना मला घरात शांतता हवी आहे. आणि ती पुढे आता सायलीला बोलते कोर्ट कचेऱ्या आहे ना तुझ्यामुळे होत आहे, माझ्यामुळे नाही.
पुढे आता अश्विन बोलतो, तन्वी अगं पण तितक्यात आता पूर्णाजी बोलतात, अगं घरातल्या गोष्टी घरातच राहू द्यायच्या असतात. आणि आता पूर्णाजी मधुभाऊंकडे बघते आणि बोलते, आज जे झालं ना ते खूपच दुर्दैवी होतं. दोष कुणाचा का असे ना, पण असं काही पुन्हा या घरात घडणार नाही याची काळजी घ्या, असं त्या सगळ्यांना बजावून सांगत असतात. आता प्रताप बोलतो, आणि आत्ता हा विषय बंद करा. पुढे आता प्रताप बोलतो, आणि मधुभाऊ इथेच राहणार, कुठे जाणार नाही. प्रिया पडली आता तोंडावर, तिचा प्लॅन फ्लॉपच झालाय. कल्पना आता प्रतापकडे बघूच लागते की यांनी काय असा निर्णय घेतलाय. आता प्रताप मधुभाऊंना बोलतो, मधुभाऊ तुम्ही इथेच राहणार. हे ऐकून आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात. त्यांना एक आशा मिळाली असते, कारण की प्रतापचा त्याला सपोर्ट असतो. आता हा इतका मोठा तमाशा झाल्यावरती आता पूर्णाजी आपल्या खोलीत चालल्या जातात उठून. पण आता कल्पना मात्र गप्प बसत नाही. ती बोलते, या घरात आणखी काय काय बघावं लागणार आहे ना, ते देवच जाणे. असा ती टोमणा मारते सायलीकडे बघून, आणि प्रतापला बोलते, चला हो. दोघेही आता तिथून निघून जातात. आता सगळे गेल्यावर सुद्धा त्या या प्रियाची नाटकं थांबत नाही. तिथे प्रिया, अश्विन, अर्जुन, सायली आणि मधुभाऊ असतात. आता प्रिया बोलते, अश्विन मला तर रडायचंच थांबत नाही अरे. आणि ती आता मुद्दामच अर्जुन, सायली, मधुभाऊंकडे बघते आणि बोलते, ह्या तिघांसमोर तर माझी रडायची इच्छा होत नाही. अर्जुन आता मनात विचार करू लागतो, परत सुरू झाल्याचा ड्रामा, जा बाई तुझा, आम्हाला सुद्धा नाहीच बघायचं. प्रिया आता अश्विनला बोलते, चल. त्यावर आता अश्विन तिला खोलीत घेऊन जातो. सायली आणि अर्जुन आता मधुभाऊंना धीर देत असतात. आता सायली बोलते, चला मधुभाऊ तुमच्या खोलीत, आणि ती आता मधुभाऊंना त्यांच्या खोलीत घेऊन येते. मधुभाऊ खूपच दुःखी असतात आणि ते आणखीच रडत असतात. आता सुद्धा ते आता बोलतात, साऊ बाळा हे सगळं काय होऊन बसलं. त्यांना असं वाटत असतं की मी काच त्या प्रियाच्या खोलीत गेलो. पुढे ते बोलतात, आधीच माझ्यावर खुनाचा आळ आहे आणि त्यात आता चोरीचा सुद्धा. सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं, पण ती आता बोलते, मधुभाऊ जाऊ द्या ना, आपल्याला प्रियाचा स्वभाव माहिती आहे ना, मग तुम्ही काय इतकं मनाला लावून घेताय. पुढे आता मधुभाऊ बोलतात, अरे हो, पण तुझ्या सासरच्या माणसांसमोर शोभा झालीस की, आणि माझ्यामुळे तुला मान खाली घालावी लागली, असं म्हणत ते तिकडे मान फिरवतात आणि मान खाली टाकून ते रडू लागतात. अर्जुन बोलतो, पण मधुभाऊ अश्विन आणि तन्वी त्यांच्या रूममध्ये नसताना तुम्ही तिच्या खोलीत का गेला होतात परत. मधुभाऊ आता उठून उभे होतात आणि सांगतात, खरं तर मी तिथे जायलाच नको होतं, माझी चूक झाली, मला माफ करा जावई बापू, मला माफ करा, असं म्हणत ते आता अर्जुनसमोर हात जोडू लागतात. अर्जुन बोलतो, मधुभाऊ असं बोलू नका प्लीज. आणि आता अर्जुन सायलीला खुणावतो की तुम्ही काहीतरी करा. सायली आता मधुभाऊंना शांत करते आणि बोलते, अहो मधुभाऊ तुम्ही शांत व्हा, तुम्ही थोडंसं खाली बसून घ्या, आराम करा. सायली आता मधुभाऊंसाठी पाणी घेऊन येते. पुढे आता सायली मधुभाऊंना बोलते, आणि प्रियाला वाटेल ते करू द्या, तिला उत्तरं देऊ नका, कारण काय आहे ना, खरं काय ते आपल्याला माहिती आहे ना मधुभाऊ. आता मधुभाऊ बोलतात, साऊबाडा मी बाहेर काही बोललो नाही, पण मी आता सांगतो, मी इथून निघतो, मी कुसुमबरोबर किंवा नव्या आश्रमात काका काकूंबरोबर राहतो. माझ्यामुळे तुझ्या संसाराला तडी जायला नको गं. त्यांना खरंच खूप वाईट वाटलं असतं या सगळ्या प्रकरणामुळे. आता अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, जर का तुम्ही इथून जाल ना तर प्रियाची विक्ट्री होणार, कारण तिला हेच हवं आहे, आणि कदाचित म्हणूनच तिने तिचा हार आहे ना तुमच्या बॅगेत लपवला असणार आहे. आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, अरे पण मी इथं राहिलो तर घराचा आनंद निघून जाईल ना. आता अर्जुन बोलतो, अहो मधुभाऊ, या घराची शांतता, आनंद हे तेव्हाच संपली होती जेव्हा तन्वी लग्न करून या घरात आली होती. पुढे आता मधुभाऊ काही ऐकत नसतात आणि ते काही बोलतच असतात. अहो पण तितक्यात आता अर्जुन थांबवतो आणि बोलतो, तुम्ही तुमच्या जावयाचं ऐकणार नाही आहात का. सायली आता बोलते, मधुभाऊ अहो माझं नाही, निदान यांचं तरी ऐका ना मधुभाऊ, तुम्ही नका जाऊ इथून. अहो तुमच्या जीवाला धोका होता म्हणून तर आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो ना, विसरलात का तुम्ही. मधुभाऊंना आता सगळं फ्लॅशबॅक होत असतं की कसे गुंड त्यांच्या मागे लागली असते आणि गोळीबार केली असते त्यांच्यावर. आता विचार करू लागतात. अर्जुन आता सायलीला धीर देतो आणि म्हणतो, थांबा तुम्ही, मी बघतो काय ते. सायली आता मधुभाऊंजवळ उठते आणि तिथे आता अर्जुन येऊन बसतो. अर्जुन आता मधुभाऊंकडे बोलतो, मधुभाऊ लग्न झाल्यापासून एक जावई म्हणून मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, पण आता जर का मी ते मागितलं तर तुम्हाला द्यावंच लागेल, राईट. आता अर्जुन आपला हात समोर करतो आणि बोलतो, प्रॉमिस द्या, हे घर सोडून तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. मधुभाऊ आता रडतच सायलीकडे बघू लागतात. आता सायली बोलते, राहाल ना मधुभाऊ. आता मधुभाऊसुद्धा अर्जुनला वचन देतात त्यांच्या घरी राहण्याचं. आता अर्जुन बोलतो, फॅन्टॅस्टिक मधुभाऊ, तुम्ही इथे सेफ आहात, तुम्ही प्लीज इथून जाऊ नका. आणि बघा, तन्वीने काहीही जरी केलं ना तरी आपल्याला तिला जिंकू द्यायचं नाही आहे, कळलं. त्यावर आता मधुभाऊ हो अशी मान डोलावतात. पुढे आता अर्जुन बोलतो, आणि हो तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणायचा ना ते तुम्ही माझ्यावरती सोडून द्या, आणि जर का ती कशीही वागली ना तर तिच्या आणि तुमच्यामध्ये मी स्ट्रॉंगली उभा असेल, हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. सायली आता अर्जुनकडे बघू लागते आणि तिला अर्जुनचं खूप कौतुक वाटत असतं, कारण आता जे तिला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं असतं. आणि मधुभाऊ फायनली ऐकत असतात अर्जुनचं, आणि तिथे अर्जुनमुळेच ते थांबलेली असतात. आता सायलीच्या डोळ्यात आता आनंद अश्रू असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली, अर्जुन आणि मधुभाऊ आता आश्रमाच्या केससाठी आश्रमामध्ये गेलेली असतात.
आणि अर्जुनला मिळाला आहे खूप मोठा टर्निंग पॉईंट प्रिया विरोधात. कारण ज्या अँगलने ती बसली असते ना, तिथून काही दिसतच नसतं की खून कोणी केला आहे वगैरे. आणि आता मधुभाऊ आणि सायलीला एक नवीन आशा मिळते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.